नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता कधी मिळणार याची जी आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. याची शेतकऱ्यांची जी आहे आतुरता आता संपलेली आहे, तरीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर हा हप्ता नेमकी बंद झाला का? नेमकी काय झाले आणि कधी येणार? याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे शेतकऱ्यांना आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे. नवीन वर्ष लागलेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये आता सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना हा हप्ता नेमकी येईल का? तर शेतकरी मित्रांनो, जे आता जे आहे 15 जानेवारीला पुन्हा एकदा निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमुळे सरकारला याचा फायदा व्हावा यासाठी जे आहे सरकार जे आहे 15 तारखेच्या आत आणि हा जो आहे नमो शेतकरी योजनेचे हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा करणार आहे. तर अंदाजे जे आहे 10 तारखेच्या नंतरच हा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल, 10-11 तारखेच्या दरम्यान. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमची जी नमो शेतकरी योजनेबद्दलची सध्याची आतुरतेची वाट पाहत आहात, तर तो हप्ता जे आहे आता या संक्रांतीच्या आधीच म्हणजे 15 तारखेच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ही योजना काय बंद झालेली नाही. फक्त जे आहे सरकार त्यांच्यानुसार हे हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा करतं. तसं की पी-एम किसान योजनेचा हप्ता जमा होऊन 2 महिने झालेले आहेत. तरी अजून नमो शेतकरी योजनेचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. लाडक्या बहिणीचं सुद्धा तसंच झालं. लाडक्या बहिणीला सुद्धा जे आहे हप्ता फक्त जानेवारीचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता फक्त ₹1,500 जमा केले आणि अजूनही 2 महिन्याचे हप्ते अजूनही बाकी आहेत. आणि त्याच पद्धतीने जसं की 15 तारखेच्या नंतरसुद्धा आपल्याला जे आहे विम्याचे वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे हा जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता, हा शेतकऱ्यांना 10 तारखेच्या दरम्यान आणि किंवा 11 तारखेच्या दरम्यान हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आमची माहिती कशी वाटली तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.